कीर्तनाला बसलेली सगळी मंडळी, देणगीदार पंक्तीदार बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घ्या, मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. दारुडे बिरुडे बेवडे बेवडे मटका लावणारे, आकडा खेळणारे, बापाला उचलून आपडणारे, बापाला धोका देणारे, पुरी प्रियकराबरोबर पळून जाणारे, पुरी गायकवाद कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगत घालणारांचं. का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही घालत, त्यांचं जळालं तर घालतील काय. सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत, श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही, जळालं त्याचं. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण तणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजित, दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला हवा, ग्लास भर, तांब्याभर पाणी डायरेक्ट होती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का ही आडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जात आहे, अरे सांग ना 2-4 काय मुळव्यात तू खाता का, सांग 2-4. आणि मग ते मॉडील येतं चहा घेऊन, केस विस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल, बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली का आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत, या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, एक दुसरं करावं पंगतीला येणारच. मग पंगत घालायला माणसं नको जेवायला, जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं 2 आणि 3 आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणाऱ्यांचं कौतुक करावं. आणि हे सप्त्या कमी, हे सप्ते ते होत्या ना महाराज, हे सप्ते तरुण मंडळामुळेच होत्यात. 3000 लोकांना वाढायचं काम पोरं करतात, गायकवाद कोणी सगळ्या मंडळ. पण काय झालं, प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही, लई नंगाट. पोरानं टाळ घेतला का म्हाताडं उठलंच, गाप हे बरं म्हणलं, बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावया काय करता. नवीन मंडळीला चान्स देत जा. द्यायलाच सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे, काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचेही फिरतात. आत्तापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, पखवाद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरीच नाही, जसे गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा, अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको, हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. खालचे येडपट पेटो फटाका पेटो पेटो, अरे आपलं नाही त्यांचं, हिजाव. 8 दिवस येडे खाली फटाके वाजत होते, पेटो पेटो, अरे उद्या सुनावणी, हिजाव. अरे तुम्हाला पेटो परत, अरे आपला नाही तिघांचा झाला, आपला नाही काही, हिजाव. खिशातच फटाके घेऊन येत होते, काही येडी बरं नाही, चड्डीत पेटला त्याच्या.
मी महाराज पण कोण दिवस येईल कैसा, बस देवाचा बाप कर्मठातून सुटला नाही तर आपण कोण आहे. हा जरा 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात. 1 पाणी जपून वापरा. नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसरीच्या वाटेवर पाणी गेले, तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात. पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला, नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं काय माहिती. कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले, पाण्यावर. पाण्याशिवाय वीज नाही, म्हणून पाणी जपून वापरा. 1 वीज जपून वापरा. आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीचा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीचा. आता एक सरळच सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलायचा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला. अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. या आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकार आणि आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप, फेटा बांधला का आई उठली, भाषण करणं काय बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या त्याच्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. का आला झक मारी तो काशीला जातो का आला. काशीचा नियम माहिती का माळ करायला. काशीला जाणारे लोक नीट आहे का. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. हे काशीला जातं झक माराय गावात येतं. काय मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. मारदी बाजा नाही, मी पुरावे तुम्हाला पुरावे तुम्हाला पाठपर्यंत. काय आहे काशीला आपल्याला नाही हौस नाही. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला, चाललं सगळं काचपान काशीला. याला पाठ नाही तर. काशीचा नियम माहिती काय मालकरी मंडळी. काशीचा नियम माहिती का. 12व्या ओवी मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजे. मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही. मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माझी परिस्थिती नाही का. मी काय दुपारीत काशीला जाऊन शोक घेऊ शकतो, पण नाही जायचं. आपल्याकडे प्रमाण आहे तुकोबा राहायचं. वाराणसी गया पहिली द्वारिका. आपलं बावळण्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं, कुणीकडे काय करायचं काय. 3 वाक्य तुम्ही जपून वापरा. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका, लय दिवस चालत नाही तो. हो महाराज. आयुष्यातला ताकद अंगातली जपून वापरा. देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय, कौशल्य सांग मी असं काय पाप केलाय.
की माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय की मला 4 मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही. कौशल्याच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आता उलटा आहे का, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. रावण मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही. पार्वतीनं गुरुवार करायचा आणि शंकरनं धाब्यावर जेवायचं, काय उपयोग आहे का त्याचा. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी तुझविने संसारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. चकना टाक चकना टाक चकना टाक. माझी भाषण आहे ओवे जयाचे ऐक धड नाही. जयात रे परत्र पुष्टी काय, हे बोगसगिरी चालती का परमार्थात. नाही नाही नाही, चला थोडं पुढं. अंगातली ताकद जपून वापरा. त्रास होऊ द्या पण ताकदीचा गैरवापर करू नका. मारामारी करायला वापरू नका, दुसरीच्या टिंगल्या करायला वापरू नका. मग अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 काळ्या आईची सेवा करा. 2 गाईची सेवा करा. 3 आईची सेवा करा आणि 4 भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. माया सगट मिलिटरीत पोरं कोणाचे. अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो. ज्याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा. महिला म्हणतात तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती रोग्यात बोली ती कशाला मारायची. ती दरिद्रीच आहे, तिला बोलू नाही. काय करणार, भात खात नाही. तू येऊ नको आली ती जग मारायच होती. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला बांधूनही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. गरीबाला अंगातली ताकद जपून वापरा. एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले. आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले. आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरले. आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही. काय आज भिकारणीचं पोरगं रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय. भांडे घासण्याचं पोरगं आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज. आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासण्याचं पोरगं रडलं तर आपण जवळ घेत नाही, गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलल्या सुद्धा नाहीत. चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदा शिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा